तपास डीपली चांगल्या प्रकारे तपास असला पाहिजे. आरोपीचा इन्व्हॉल्वमेंट कुठे कुठे आहे त्याच्या बाबतीत तपास झाला पाहिजे. डिटेलमध्ये चर्चा झाली. महिला मंडळीशी सोबत पण चर्चा केलेली आहे, पुरुष मंडळी सोबत चर्चा केलेली आहे आणि नक्की आपला बीड पोलीस तर्फे आमच्या जो एफर्ट्स आहे ते पूर्णपणे 100% एफर्ट चालू आहे. त्याच्यामध्ये जो बाकी उरलेले 3 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक होईल आणि त्याच्यामध्ये आपला जो तपास आहे ते आपण प्रामाणिकपणे करू. 10 दिवसाचं आपण सांगितलं होतं की 10 दिवसामध्ये 10 दिवस लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे, तो आपण प्रयत्न केले तर असं पण होऊ शकतं की 10च्या आत पण येऊ शकते. आपला जो एफर्ट आहे 100% चालू आहे. माझी पूर्ण टीम गुन्ह्याच्या पाठीमागचे जे उरलेले आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी माझी पूर्ण टीम चालू आहे. देशमुख कुटुंबियांनी सर पोलीस संरक्षण मागितलं होतं. 02 मध्ये आयपीसी मध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. ठीक आहे, सध्या तपास सीआयडी कडे आहे. त्यामध्ये तपासमध्ये कोणतं सेक्शन कुठे आहे, कोणता तपास त्याच्या बाबतीत मला सांगणं योग्य होणार नाही. पण आमचा जो आहे मेन टार्गेट बीड पोलीसचा आहे. बाकीचे उरलेले 3 आरोपी अटक. पोलीस संरक्षण मागितलं होतं देशमुख कुटुंबियांनी, त्यांना कधी मिळणार आहे आणि काय आपण प्रोटेक्शन ऑलरेडी दिलेलं आहे त्यांना. आता गावच्या लेवलवर आरसीपी तिथे आहे 24/7 आणि त्यांना व्यक्तिगत प्रोटेक्शन आपण दिलेलं आहे. एसआयटी नेमण्याची मागणी जी आहे एसआयटीचा सुद्धा शासनाने जी आर काढलेला आहे. ते बसवराज तेली सर आहे, ते IPS ऑफिसर आहे DIG रँकचे. त्यांना एसआयटीचे प्रमुख शासनाने जी आर काढून केले. न्यायालय परिसरामध्ये रात्रगोंधळ घातलेला आहे काही लोकांनी. न्यायालय परिसरामध्ये काल सुरक्षाच्या दृष्टिकोनातून आपण खूप मोठा बंदोबस्त लावला होता जेणेकरून कुठल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर इथे होऊ नये. तो आपल्या पोलिसांचा भाग आहे आणि आपल्या पोलिसांनी चांगलं काम करून पूर्ण न्यायालयाची प्रोसिजर चांगल्या प्रकारे पार पाडली. हिंदी में सवाल है कि प्रोटेस्टर का एग्जैक्टली क्या कहना था और अभी जो उनकी डिमांड है वो क्या पुलिस प्रशासन पूरा कर? प्रोटेस्टर्स का बेसिकली जो अभी प्रोटेस्टर्स का ये कहना था कि इसमें इन्वेस्टिगेशन में जो बचे हुए आरोपी हैं वो जल्दी से जल्दी अरेस्ट हो जाएं. उसके बाद आरोपियों का 302 बेसिकली मर्डर में कितना इन्वॉल्वमेंट है उनको इधर से उधर केस में ट्रांसफर किया जाए. तो इसके लिए हमने उनको क्लैरिफाई किया कि जो इन्वेस्टिगेशन है, जो मर्डर में क्या होना है वो सब इन्वेस्टिगेशन अभी सीआईडी के पास है. बीड पुलिस की तरफ से जो बचे हुए 3 आरोपी हैं जिसको हमें अरेस्ट करना है उसके लिए हमारा पूरा 100% काम चालू है और इसमें आपको हमारा रिजल्ट जल्दी दिखेगा. थैंक यू सर.